नमस्कार. सध्या ना भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात काहीतरी खूप मोठं घडतंय. एक असा प्रस्ताव चर्चेत आहे जो आपल्या विद्यापीठांना चालवण्याची पद्धत कायमची बदलू शकतो. पण हा बदल नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या शिक्षण पद्धतीवर काय परिणाम होईल? चला तर मग समजून घेऊया. आणि या सगळ्या चर्चेच्या मुळाशी एकच साधा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या विद्यापीठांचं भविष्य नक्की ठरवणार कोण? केंद्र सरकार, शिक्षणतज्ज्ञ की स्वतः विद्यापीठ? याच प्रश्नाभोवती ही सगळी चर्चा फिरती आहे. आता या प्रश्नावर सरकारचं उत्तर काय आहे? तर ते आहे एका नवीन विधेयकाच्या रूपात. याचं नाव आहे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान किंवा शॉर्टमध्ये VBSA. सरकारचं म्हणणं आहे की हे विधेयकच देशाच्या उच्च शिक्षणाला एक नवी दिशा देईल. अच्छा, आता ऑफिशियली याचा उद्देश काय सांगितला जातोय? तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ला कायदेशीर पाठबळ देणं. म्हणजे जे धोरण आत्तापर्यंत कागदावर होतं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट तयार करणं. पण हेतू जरी चांगला वाटत असला ना तरी शिक्षण क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ आणि विश्लेषक यावर खूप गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. आणि त्यांची सगळ्यात मोठी भीती आहे अधिकारांच्या केंद्रीकरणाची. आणि टीकाकारांचं नेमकं म्हणणं काय आहे ते या एका वाक्यात अगदी स्पष्ट होतं. त्यांना भीती वाटतेय की यामुळे शिक्षणाचे सगळे अधिकार केंद्राकडे एकवटतील आणि राज्य सरकारं व विद्यापीठं फक्त नावाला जोडतील. आता हा बदल नेमका किती मोठा आहे ते समजून घेण्यासाठी जरा हे बघा. डावीकडे आहे सध्याची परिस्थिती. केंद्राची भूमिका फक्त समन्वय साधण्याची आणि शिक्षणाचा दर्जा ठरवण्यापुरती मर्यादित आहे. पण उजवीकडे बघा, या नवीन विधेयकानुसार केंद्राला नियम बनवण्याचे, तपासणी करण्याचे आणि अगदी मानांकन देण्याचे सुद्धा अधिकार मिळतील. म्हणजे हा खूप मोठा बदल आहे. मग ह्या सगळ्या सेंट्रलायझेशनचा म्हणजे केंद्रीकरणाचा फटका कोणाला बसणार आहे? तर देशातल्या सर्वोच्च संस्थांना, UGC, IITs, IIMs ह्या सगळ्यांच्या स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. इतकंच नाही तर राज्य सरकारांचे अधिकारसुद्धा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भीती ही आहे की निर्णय घेण्याची सगळी ताकद अधिकाऱ्यांच्या हातात जाईल आणि मग ज्यांच्यासाठी हे सगळं आहे म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि खुद्द विद्यापीठं, त्यांचं मत कोण विचारात घेणार? आणि गंमत म्हणजे हा वाद फक्त पॉलिसीपुरता नाहीये. याचं मूळ थेट आपल्या संविधानात आहे. बघा, शिक्षण हा विषय आहे समवर्ती सूचीमध्ये. याचा अर्थ काय? तर यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही आहे. म्हणजे केंद्र सरकार एकट्यानेच सगळे निर्णय घेऊ शकत नाही, राज्यांची भूमिकासुद्धा तितकीच महत्वाची आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जी टीका करत आहेत ते फक्त विरोध करण्यासाठी विरोध नाही करत आहेत, ते एक पर्याय सुद्धा सुचवत आहेत. त्यांच्या मते शिक्षणाचं भविष्य ठरवण्यासाठी एक वेगळा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा मार्ग आहे. बघूया तो काय आहे. या पर्यायी मॉडेलमध्ये मुख्यत्वे 3 गोष्टींवर भर दिलाय. पहिलं म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांमध्ये राज्यांना प्रतिनिधित्व द्या. दुसरं, कोणताही निर्णय एकतर्फी न लादता सगळ्यांच्या संमतीने घ्या. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे एखादी संस्था बंद करायची असेल किंवा दुसरीकडे विलीन करायची असेल तर त्याआधी राज्यांचं मत विचारात घ्या. आणि इथे फक्त अधिकारांची वाटणी नाहीये, तर पैशांचाही मुद्दा आहे. मागणी अशी आहे की राज्यांमधल्या विद्यापीठांना जास्त आर्थिक मदत द्यावी जेणेकरून ती आणखी मजबूत होतील. आणि नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडून संशोधनासाठी सुद्धा जास्त अनुदान मिळायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, विद्यापीठांचे निर्णय फक्त बंद खोलीत बसून काही अधिकाऱ्यांनी घेऊ नयेत. त्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्या सगळ्यांचा आवाज ऐकून घेतला पाहिजे. त्यांचाही त्यात सक्रिय सहभाग असायला हवा. बरं, आता हा प्रशासकीय वाद थोडा बाजूला ठेवूया आणि एका मूळ प्रश्नाकडे वळूया. प्रश्न हा आहे की कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचं यश आपण मोजणार कसं? कशात मोजायला हवं? आणि इथेच खरा मतभेद आहे. यशाची व्याख्या काय असावी? टीकाकारांच्या मते हे जे नवीन विधेयक आहे ना, ते यशाला फक्त आकड्यांमध्ये बघतं. म्हणजे तुमची रँकिंग काय आहे, तुम्ही किती पेटंट्स मिळवले, किती रिसर्च पेपर्स पब्लिश केले. पण खरंच शिक्षण म्हणजे फक्त ही आकडेवारी आहे का? इथे आपल्याला 2 वेगवेगळे दृष्टिकोन स्पष्ट दिसतात. एका बाजूला विधेयक आहे जे रँकिंग, पेटंट्स आणि प्रकाशनांवर जोर देत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत टीकाकार जे म्हणतायत की खरं यश हे यात मोजलं पाहिजे की विद्यार्थी काय शिकले, त्यांना नोकऱ्या मिळतायत का आणि शिक्षणामुळे समाजात समानता वाढतेय का.
आणि हीच भीती आहे की ह्या रँकिंग आणि आकड्यांच्या नादात काही महत्त्वाचे सामाजिक मुद्दे मागे पडू शकतात. जसं की वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये शिक्षणाचा दर्जा समान आहे का? SC, ST, OBC विद्यार्थ्यांना समान संधी मिळतेय का? आणि आपल्या देशाची जी भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आहे, तिचं काय? याच्या अगदी उलट जे पर्यायी मॉडेल सुचवलं जातंय, त्याचा आग्रह आहे की प्रत्येक राज्याला स्वातंत्र्य द्या. त्यांना त्यांच्या स्थानिक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गरजांनुसार स्वतःची शिक्षण व्यवस्था बनवू द्या. म्हणजे एकच नियम सगळ्यांना हे मॉडेल नको, तर प्रत्येक भागाच्या गरजेनुसार लवचिक व्यवस्था हवी. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. विकसित भारत घडवण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा एक मोठा केंद्रीय आराखडा हवाय की अनेक स्थानिक कारागीर हवे आहेत जे आपापल्या भागाच्या गरजेनुसार शिक्षणाची इमारत उभी करतील? यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.